माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवले आहे. गुलाम बनून न जगता स्वाभिमानाने जगायला शिकवले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फूर्तिदायक स्मृतींना वंदन करून उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते. माननीय अध्यक्ष मुख्य चिकित्सा अधिकारी मुंबई पोर्ट प्राधिकरण रुग्णालय डॉक्टर अगरवाल सर, उपमुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर पुरोहित सर, आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री अंकुश कांबळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष SC/ST OBC वेलफेअर असोसिएशन, सर्व सिनियर ऑफिसर्स आणि माझे सर्व सहकारी मित्र आणि मैत्रिणी, आज आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त इथे एकत्र आलो. इथे मला एक मुद्दा प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे आपण साजरे करतो ते नेहमीचे उत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव यामध्ये एक फार मोठा फरक आहे आणि तो असायलाच पाहिजे आणि तो सर्वांना समजायला हवा असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण हा केवळ जयंती उत्सव नसून त्यांच्या विचारांचा प्रसार करणं हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. त्यांच्या विचारांचा उत्सव आज आपण इथे साजरा करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. सुखाचा विचार न करता समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उन्नतीसाठी स्वतःला वापरले आपण हे सगळं जाणतात. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. शिक्षणासाठीचा त्यांचा संघर्ष, अस्पृश्यतेविरुद्धची त्यांची लढाई आणि वंचित समाजाला हक्क अधिकार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न या सर्वच गोष्टी अतुलनीय आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हीच विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आपण आपल्या कार्यक्रमाची आज सुरुवात करूया. तेच बोललो, तू कुठं गायब झाला? पटकन पटकन पटकन. अगर गुप्ताजी आमचे हेड ऑफिसर गुप्ताजी पुढे या. जरा स्वागत करायचं आहे. मुनावर शेख, सिस्टर या ना. सिस्टर या. सिस्टर मानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आज आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
135व्या जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपल्या हॉस्पिटलचे CMO साहेब, पुरोहित साहेब, युनियनचे कांबळे साहेब, सोसायटीचे सर्व आपलं ऑफिसमधले सर्व पदाधिकारी, त्या सर्वांना या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बुद्धवंदना सूत्रपठण घेण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण बुद्धवंदना सूत्रपठणासाठी उभे राहून या ठिकाणी आपण संगं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयमपि संघं शरणं गच्छामि, तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्धवनोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन मेनं पुयेन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव. गणसारदित्तेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोमुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धधम्मश्च संघ सुगततानुभव धातो धातुकप्पे लङ्काय जम्बुदीपे तिदशपूर्वरे नागलोके च धूपे. सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलसदृशे केशलोमादिधातु वन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सर्वं सपठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. विदर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरकोशं गौरवर्णं सुकाय. अभयचित्तं निभयकामं सुरतधर्मं सुपेम. विरतरजं सुजनेतं भीमरावं सरामि. भीमरावं सरामि, भीमरावं सरामि. धन्यवाद. एकदा आपल्या सर्वांना 135व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन
आपण आता शेवटचं स्वर्गात ते बोलूया. नथी मे शरणंगयं भूतो मे शरणं वरं एतेन सचवजेन होतु मे जय मंगलं. नथी मे शरणंगयं धम्मो मे शरणं वरं एतेन सचवजेन होतु मे जय मंगलं. नथी मे शरणंगयं संगो मे शरणं वरं एतेन सचवजेन होतु मे जय मंगलं. साधु साधु साधु. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय व्यवस्थेतील आपल्या सर्वांचेच आदर्श आहेत. कन्झर्वेशन ऑफ इंडिया मुळे समाजात आपल्याला डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, प्राध्यापक अशा विविध स्तरांवर आपण नावारूपाला आलो. आज अनेकांना जाणीव झाली आहे की आपल्याला मिळालेले हे स्थान हे बाबासाहेबांनी दिलेल्या व्यवस्थेमुळे शक्य झाले आहे. म्हणूनच अनेक जण मोठ्या प्रमाणात त्यांची जयंती आताशी साजरी करतात. परंतु मला पुन्हा एकदा इथे हेच सांगावंसं वाटतं की कोणत्याही महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रसार झाला पाहिजे. आजही आपला बराचसा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला नाही. त्यामुळे वेळ आणि पैशाचा योग्य उपयोग होणे आवश्यक आहे. शिक्षणाचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या संदेशाप्रमाणे स्वतः उभे राहा, समाजाला उभे करा आणि परिवर्तन करा. आता त्यांच्याच विचारधारांची शृंखला रचण्यासाठी मी विनंती करेन की आपले माननीय अध्यक्ष अगरवाल सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. आदरणीय मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनी, आज आपण सर्वजण भारताचे महान विचारवंत, तत्वज्ञ, समाजसुधारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. हा दिवस केवळ एक स्मरण दिन नसून त्यांच्या महान कार्याची आणि विचारांची उजळणी करण्याचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब यांनी आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला. समाजातील अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभाव याविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षणाच्या जोरावर त्यांनी स्वतःला घडवले आणि संपूर्ण देशाला एक नवा मार्ग दाखवला. भारतीय राज्यघटना तयार करताना त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा यासाठी अथक प्रयत्न केले. आज आपण ज्या लोकशाही व्यवस्थेत जगत आहोत ती त्यांची दूरदृष्टी आणि कष्टांची देण आहे. त्यांचा संदेश शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. आपण जर समाजात खऱ्या अर्थाने बदल घडवायचा असेल तर शिक्षण, एकता आणि संघर्ष याचा मार्ग स्वीकारावा लागेल. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी असा संकल्प करूया की त्यांच्या विचारांचा प्रसार करू, समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी प्रयत्न करू आणि एक समतामूलक, न्याय आणि प्रगत भारत घडवण्यासाठी आपले योगदान देऊ. शेवटी मी एवढेच म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार आपल्या प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शक ठरावेत, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. धन्यवाद. माननीय श्री अंकुश कांबळे साहेब यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं, मी त्यांना आमंत्रित करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आज या ठिकाणी आपण 135वी जयंती मुंबई पूर्वस्तर्फेच नव्हे पण पूर्ण जगातर्फे हे साजरी करतोय. तसेच रयतेचे राजे छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले सर्व प्रेरणा देणाऱ्या समाज सुधारकांना आपण या ठिकाणी मानाची वंदना देतोय. सर्व सुद्धा मुंबई पूर्वस्त जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल दरवर्षी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतं. गेले वर्षी मात्र प्रत्येक वर्षी मला या ठिकाणी येण्याचा योग येतो आणि हॉस्पिटलला अनेक वेळा आम्ही मंडळी अनेक कामासाठी कामगारांच्या समस्या असतील, मीटिंग्स असतील, CFO साहेबांच्या मीटिंग असतील त्यावेळेला येतच असतो. परंतु आजचा दिवस मात्र मला 2 दिवसापूर्वी सांगितलं की 15 तारखेला आपला कार्यक्रम आहे. मला हरकत नाही, मी म्हटलं फ्री आहे आणि तहसीलदार कोर्टाचं काम संपवून दुपारी 3 वाजता ते नक्की येईल आणि त्यानुसार आलं. या कार्यक्रमासाठी स्वतः CMO आमच्या EO मॅडम
आणि तो स्टाफ, नर्सिंग स्टाफ असतील, तुमच्या असोसिएशनचे पदाधिकारी, संगीता, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून आहेत. आजही मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये असणारे जे कर्मचारी जागरूक आहेत की जेणेकरून त्यांना याची जाणीव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे जे आम्हाला अधिकार दिले आणि ह्या अधिकाराच्या मूलभूत अधिकाराच्या जेव्हा तुम्ही आम्ही आज स्वाभिमानाने जगतोय आणि प्रगती करतोय, त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेद्वारे आज तुम्ही आम्ही जगतोय, नागरिकांना समान अधिकार, समान तत्व देण्याचा प्रयत्न करतोय. अशा बाबासाहेबांना आपण ज्यावेळेला मानवंदना देतो तेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या काही घटना आहेत त्या घटना मला सांगणं गरजेचं आहे. खरं सुद्धा तो काळ होता, ब्रिटिशांचा काळ होता आणि जवळजवळ 150 वर्ष या देशावर ब्रिटिश राज्य करत होते आणि आपला देश पूर्णपणे गुलामगिरीत होता. आणि या गुलामगिरीत असताना सुद्धा या अस्पृश्य समाज, डिप्रेस क्लास म्हणतो, त्याची तर याच्यात अत्यंत वाईट अवस्था होती. खऱ्या अर्थानं त्यांना सगळ्या प्रकारचे कुठलेच अधिकार नव्हते. शिक्षणाचे अधिकार नाही, आर्थिक अधिकार नाही, मतदानाचा अधिकार नाही आहे, इव्हन पाण्याला स्पर्श करण्याचा सुद्धा अधिकार नाही. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब त्या काळामध्ये आहे. अत्यंत कठीण प्रसंगामध्ये बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतलं. मग त्यांना मदत करणारे राजश्री शाहू महाराज असतील, बडोद्याचे साईजराव असतील, यांच्याकडून आर्थिक सहाय्य घेऊन बाबासाहेबांनी रात्रीचा एक दिवस करून हे शिक्षण घेतलं. स्वतः PhD, बॅरिस्टर, DLD अशा 32 डिग्र्या घेतल्या. तर अशा प्रकारच्या डिग्र्या आजपर्यंत कुठल्याही नेत्याकडे काही बघितलं नाही. त्या काळात बाबासाहेबांनी जर म्हणलं असतं की बॅरिस्टर आहे तर कुठलीही सरकारी नोकरी लावून ते आरामात करू शकले असते. पण समाजाला वर काढण्यासाठी, समाजाला स्वाभिमान देण्यासाठी, समाजाची सर्वांगीण प्रगतीसाठी बाबासाहेब उभे ठाकले. ते 1920च्या दरम्यान, बाबासाहेबांचा जन्म 1891 आणि 1920 साली बाबासाहेब सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन या समाजकारणाने राजकारणात आले. आणि त्यांनी आल्या पहिलं काम केलं की हिता असणाऱ्या अस्पृश्य वर्गाला अधिकार मिळाले पाहिजे, हिता असणाऱ्या अस्पृश्य वर्गाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे. ही पहिल्यांदा बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये एक कमिशन आलं, साऊथ ब्युरो नावाचं कमिशन 1919 साली आलं. आणि ते कमिशन कशासाठी आलं होतं? हिता असणाऱ्या समाजाची आर्थिक परिस्थिती काय आहे, शैक्षणिक परिस्थिती काय आहे, राजकीय परिस्थिती काय बघायचं हे बघण्यासाठी साऊथ ब्युरो कमिशन आलं. आणि या साऊथ ब्युरो कमिशनला त्या वयामध्ये, यंग वयामध्ये बाबासाहेबांनी निवेदन दिलं, भेटले जाऊन आणि मागण्यात काय केलं? अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार. खरं असं कमिशन आलं तर अनेक पुढाऱ्यांनी सांगितलं असते बाबा एवढे पैसे द्या, हे त्यांच्यातली शाळा उघडा. हे न करता मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी पहिल्यांदा मागितला. कारण मतदानाचा अधिकारच तुम्हाला राजकीय गुरुकिल्ली मिळवून देतो. या मताच्या जोरावर, राजकीय सत्तेच्या जोरावर तुम्ही सुधारणा करू शकता, अन्यथा निव्वळ सहानुभूतीच्या जोरावर तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी पहिली मागणी मांडली की अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे, त्यांना निवडणुका लढवता आल्या पाहिजेत. खरं असतं त्या काळात अस्पृश्य लोक अशिक्षित असताना सुद्धा त्यांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे आणि त्यांना निवडणूक लढवता आली पाहिजे. अशा प्रकारची पहिली मागणी बाबासाहेबांनी साऊथ ब्युरो कमिशनला केली. आणि साऊथ ब्युरो कमिशनने ती नंतर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडली. दरम्यानच्या काळामध्ये हित असणाऱ्या लोकांच्या, अस्पृश्यांच्या व्यथा मांडण्यासाठी न्यूजपेपरच करतो. कारण आम्हाला माहिती आहे न्यूजपेपर, मीडिया किती प्रभावी आहे. पण त्या काळामध्ये मीडियाच नव्हता. म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा त्या काळामध्ये मूक नायक 1920 साली बाबासाहेबांनी मूक नायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. आणि त्या दरम्यान बाबासाहेब त्याचं लेखन लिहू लागले, समाजाला जागृत करू लागले, गावोगावी ते पाठवू लागले. त्यामुळे पहिलं वृत्तपत्र जे बाबासाहेबांनी काढलं ते मूक नायक. दरम्यानच्या काळात राजश्री शाहू महाराजांच्या पद्धतीनं बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. त्या राजश्री शाहू महाराजांना कळलं की बाबासाहेब आता चांगले नेते झालेले आहेत. म्हणून त्यांनी माणगावला, कोल्हापूरला 1920 मध्ये मोठी परिषद घेतली. आणि या परिषदामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू एकत्र होते. राजश्री शाहूंनी सांगितलं तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे आणि तोच तुमचं भाग्योदय करेल. अशा प्रकारची परिषद झाली. नंतरच्या काळात तुम्हाला माहित आहे की हित असणाऱ्या अस्पृश्यांना पाण्याला स्पर्श करण्याचा, जे प्राणी पाण्यामध्ये जातात पितात, त्या ठिकाणी अस्पृश्यांना पाण्याला सुद्धा हात लावायचा अधिकार नव्हता. ज्यावेळेला बाबासाहेबांनी महाड या ठिकाणी स्थापन केला. त्या काळामध्ये बाबासाहेबांचे एक सहकारी होते सीताराम केशव गोले.
त्यांनी काय केलं होतं, तिथं असणाऱ्या विधिमंडळामध्ये ठराव पास करून घेतला होता की सार्वजनिक पैशाने बांधलेले विहिरी, सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, हॉस्पिटल याच्या ठिकाणी अस्पृश्यांना जाता येईल, अस्पृश्य त्या ठिकाणी जाऊ शकतात असा प्रकारे ठराव मांडून घेतला होता, ठराव पास केला होता. त्या अनुषंगानं महाडमध्ये अशी परिस्थिती, हा जरी ठराव पास झाला तरी सुद्धा तिथले असणारे जे सनातनी मंडळी ते मानत नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी महाड या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह केला. आम्ही सुद्धा माणसं आहोत, आम्हाला सुद्धा माणसासारखं जगलं पाहिजे स्वाभिमानाने एवढीच अपेक्षा होती. पण पाण्याला सुद्धा स्पर्श करू दिला नव्हता. त्यासाठी बाबासाहेबांना महाडचा सत्याग्रह केला. त्यावेळेला बाबासाहेबांच्या सोबत इतर मंडळी सुद्धा होती. खरं त्या काळामध्ये सत्याग्रहामध्ये अनंतराव चित्रे होते, सुरेंद्र गोविंद चिटणीस होते, गंगाधर सहस्रपती होते. ही मंडळी जरी त्या काळची उच्चवर्णीय असेल तरी बाबासाहेबांचे विचार पटलेली मंडळींनी त्या काळात सुद्धा बाबासाहेबांना साथ दिली आणि महाडचा सत्याग्रह केला. आणि हा महाडचा सत्याग्रह पहिला सत्याग्रह होता ज्याने एक मेसेज दिला की इथं असणारा डिप्रेस क्लास हजारो वर्ष ज्याला दाबलेलं आहे, हजारो वर्ष ज्याला कसल्याही प्रकारचे अधिकार नाही, तो अधिकारासाठी लढतोय. खरं त्यावेळच्या कायदेसाहेब पेठेने तशा प्रकारची दखल घेतली. आता कायदेसाहेब पेठे किती लोक वाचू शकत असतील, पण जे शिक्षित लोक होते त्या काळचे त्यांनी तरी वाटलं की काहीतरी घडतंय. त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला आणखी एक वर्तमानपत्र असलं पाहिजे. तर त्यानंतर बाबासाहेबांनी 1927 साली बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक काढलं. आणि या बहिष्कृत भारत, तुम्हाला मला माहिती आहे, बहिष्कृत माध्यमिक डिप्रेस क्लास यांचा जो आवाज, जसं मगाशी मूक नाईक म्हणलं, मूक नाईक म्हणजे तुम्ही नायक आहात पण बोलता येत नाही, नायक आहात पण तुमचा आवाज नाही आहे, असा तो मूक नाईक. आणि हे बहिष्कृत भारत जे काढलं, त्या बहिष्कृत भारत कसा आहे हे लोकांना कल्पनाच नाहीये. जिथं जातीची वितरण आहे, जिथं शिवता शिवत आहे, सावलीचा विचार होतो, अशा ठिकाणी बहिष्कृत भारत काय आहे. आणि त्या बहिष्कृत भाषेची व्यथा पडण्याचं काम हे पाक्षिक काळात करत असते. त्या दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या कार्याची, कामाची दखल ब्रिटिश सरकारने घेतली आणि त्यांना मुंबई प्रांतावर प्रतिनिधी म्हणून घेतलं 1926 साली. तर त्या काळामध्ये 4 सिटी आपल्या असतील, कलकत्ता, मद्रास, मुंबई हे इलाके होते. त्या इलाक्याच्या प्रत्येक ठिकाणी विधानमंडळ होते आणि त्या विधानमंडळावर बाबासाहेबांची 1926 साली निवड केली. आणि त्यामुळे कायदेशीर अधिकार आहे. विधिमंडळामध्ये बिलं मांडता येतात, विधिमंडळामध्ये ग्रीव्हन्सेस मांडता येतात, हा अधिकार करावा बाबासाहेबांना मिळाला. आणि त्याच वेळेला त्या कायदे मंडळामध्ये बाबासाहेबांनी मागणी केली की अस्पृश्य वर्गांना स्वतंत्र प्रकारे स्वतंत्र मतदारसंघ असले पाहिजेत आणि हे मतदारसंघ जर असले तरच त्यांना विधिमंडळामध्ये आपलं म्हणणं मांडता येईल. अन्यथा जर अधिकार नसेल, विधिमंडळामध्ये बोलण्याचाच अधिकार नसेल, तुमचं प्रतिनिधित्व नसेल, रिप्रेझेंटेशन नसेल, तुम्ही बोलणार नाही काय. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेला मताचा अधिकार आणि स्वतंत्र जागा मागितल्या अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि त्या लोकसंख्येमध्ये प्रमाणामध्ये जागा देण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्याच काळामध्ये तुम्हाला एक प्रसिद्ध असा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. मार्च महिन्यामध्ये 1930 साली आपल्या नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर, त्या काळाराम मंदिरामध्ये जो हीच परिस्थिती, कुणी प्राणी जायचे पण अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. खरं सुद्धा काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केलेलं कुणाचं काही बरं होणार नाहीये, कुणालाही मोक्ष मिळणार नाही. पण बाबासाहेबांनी ही समता आहे, आम्हाला सुद्धा समता हवे, आम्हाला सुद्धा स्वाभिमान टाकता आलं पाहिजे. या निवड तत्वासाठी बाबासाहेबांनी त्या काळामध्ये काळाराम मंदिर केला. काळाराम मंदिरामध्ये अनेक प्रकारचे सवर्ण मंडळीकडनं, तथागत लोकांच्याकडनं अन्याय झाला, लाठीचार्ज झाला, पण ही लढाई बाबासाहेब लढले आणि अखेर त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा आणि त्यांच्या विचाराचा विजय झाला. दरम्यानच्या काळामध्ये या देशामध्ये सायमन कमिशन आलं. 1928 साली सायमन कमिशन आलं की हित असणाऱ्या जे लोक आहेत, राजकीय पक्ष आहेत, त्या पक्षांना राजकीय अधिकार द्यावे यासाठी सायमन कमिशन आलं. पण परत काय झालं, सायमन कमिशन मध्ये त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने एकही हिंदी पुणेरी प्रतिनिधी घेतला नाही. म्हणून त्या सायमन कमिशनला हित असणारे तत्कालीन काँग्रेसनं विरोध केला आणि विरोध करण्यानंतर सायमन गो बॅक असे लाहोरला प्रचंड आंदोलन झालं. आणि तुम्हाला माहिती की त्याला लालाजी लजपत राय जे काँग्रेसचे मोठे पुढारी होते, त्यांनी त्याला विरोध केला, लाठीमार झाला आणि लजपत राय त्याच्यामध्ये जखमी झाले आणि नंतरच्या काळात त्यामुळे त्यांना मृत्यू आला. असं ते आंदोलन होतं. तरी सुद्धा बाबासाहेबांनी या सायमन कमिशनला व्हिजिट केली
आपले प्रतिनिधी पाठवले, स्वतः गेले आणि तिथं सुद्धा सांगितलं की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले पाहिजेत, स्वतंत्र मतदारसंघ दिले पाहिजेत. राजकीय ताकद आली तरच ते स्वतःची ताकद वाढवू शकतात, इथं असणाऱ्या त्यांच्या अस्पृश्यांचा विकास करू शकतात. म्हणून सायमन कमिशन सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांचा जो आपण हे काढतो, अंशतः इतिहास काढतो, त्यामध्ये सायमन कमिशनचा मोठा भाग आहे. दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की इथं असणारं ब्रिटिश सरकार, इथं असणाऱ्या सुवर्णांना, इथं असणाऱ्या तथाकथित पुरोगामी ह्याच्या लोकांना समजून सुद्धा सुधारणा होत नव्हत्या, हिंदू धर्मामध्ये सुधारणा होत नव्हत्या. म्हणून बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्याकडे मागणी केली की आताच तुम्ही परिषद बोलवा, सर्व हिंदू धर्मीय नेते आणि बाकी डिप्रेस क्लासचे नेते त्यांचं परिषद बोलवा. म्हणून त्या काळात ब्रिटिशांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स बोलवली 1931 आणि 1932. 1932 साली जी राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये त्यामध्ये स्वतः गांधीजी होते, देशबहादूर सप्रू असतील, M.K. मुन्शी असतील, अशा प्रकारे हिंदू लीडर सुद्धा होते. आणि त्या 1932च्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये बाबांनी सांगितलं की इथं असणाऱ्या अस्पृश्यांना खऱ्या प्रकारचे अधिकार देणार असाल तर त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्या. का तर जनरल कॅटेगरीचे लोक ह्या अस्पृश्यांना निवडून देणार नाही. आधी तशी परिस्थिती आहे. एखादा एससी कॅन्डिडेट जर जनरल जागेवर निवडणुकीला उभं राहिला, आज सुद्धा निवडून येत नाही. म्हणून बाबासाहेबांनी तरतूद केली राखीव जागेची, म्हणून आज तरी लोक निवडून जात आहेत. आणि अन्यथा इथं असणाऱ्या लोकांनी आजही एखादा खराब कांबळे सोनवणे असेल तर आजही लोक निवडून येणार नाही. निवळ राखीव जागा बाबासाहेबांनी दिल्या म्हणून बनवतो. म्हणून त्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये 1932 साली त्यावेळेचे जे पंतप्रधान होते मॅकेलनो यांनी राखीव जागा निर्णय दिला की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ असेल आणि ते जनरल जागेवर सुद्धा निवडून येऊ शकतात. त्यामुळे राजकीय जी किल्ली आहे, राजकीय पॉवर्स आहेत, ती अस्पृश्यांना मिळेल आणि त्यांचं खऱ्या अर्थानं पुनर्वसन होईल, खऱ्या अर्थानं विकास होईल. परंतु तुम्हाला माहित आहे त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला जे मिळालेला जो स्वतंत्र मतदारसंघ, तो मतदारसंघाला गांधींनी प्रखर असा विरोध केला. खरं असं त्या परिस्थितीमध्ये अनेकांना राखीव जागा तयार होत्या. अँग्लो इंडियनला राखीव जागा होत्या, मुसलमानांना राखीव होत्या, ख्रिश्चनांना होत्या. त्या देण्यामध्ये गांधींनी विरोध नाही दाखवला, पण अस्पृश्यांना जागा देताना या गांधींनी विरोध दर्शवला आणि एरोडा या ठिकाणी उपोषण बसवलं. आणि उपोषणामध्ये बाबासाहेबांच्याकडे पुऱ्या देशातून दहशत निर्माण केली की हे तुमचं जे पुन्हा करार आहे हे मागं घ्या, अन्यथा आम्ही हे करू. बाबासाहेबांना ठार मारण्याच्या धमक्या आल्या. मग बाबासाहेबांनी विचार केला की माझा समाज इतका गरीब आहे, अशिक्षित आहे, म्हणून एक पाऊल मागं, म्हणून बाबासाहेबांनी पुणे करार, ज्या पुणे करारावर बाबासाहेबांनी सही केली आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघामध्ये आरक्षण असेल, अशा प्रकारची तडजोड असेल. खरं सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीमुळे बाबासाहेबांना एक पॉलिटिकल पॉवर मिळाली होती. आज सुद्धा जर तसं असताना तर आम्हा मंडळींच्या हातामध्ये पॉलिटिकल पॉवर झाली असते आणि इथं असणारी कुठल्या पक्षाचं सरकार असेल त्याच्यावर कंट्रोल राहिला असता. पण पुणे कराराला गांधींनी जे हे घेतला, स्वतंत्र उपोषण धरलं, उपोषणाचा परिणाम पुणे करारामध्ये एक पाऊल मागे यावं लागलं आणि या करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये सवर्णचे जे जे नेते होते त्यांना सही करायला लागली. जी खंत बाबासाहेबांना आयुष्यभरामध्ये पुणे करार अंमलबजावणी होऊ शकली ही खंत बाबासाहेबांना शेवटपर्यंत होती. दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांनी बघितलं की इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालंय, कामगार वर्ग निर्माण झालेला आहे या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमुळे, आणि त्यामुळं आपण सुद्धा स्वतंत्रपणे लेबर पार्टी काढली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी त्या काळामध्ये स्वतंत्रपणे लेबर पार्टीची स्थापना केली आणि त्या पार्टीतर्फे मुंबई इलाक्यामध्ये अनेक उमेदवार निवडून आणले आणि कामगारांची बाजू त्या काळामध्ये मांडण्यात आली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये 1942 साली बाबासाहेब स्वतः लेबर मिनिस्टर झाले आणि लेबर मिनिस्टर झाल्यानंतरचे अनेक कायदे तुम्ही आज जे लेबर मिनिस्ट्रीमध्ये मिनिमम वेज ऍक्ट असेल, पाळंतपणाची रजा असेल, पेन्शन ऍक्ट असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, हे सगळे कायदे, संपाचे अधिकार सुद्धा, हे सगळे कायदे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये 1942ला मजूर मंत्री असताना केलं आणि नंतरच्या काळामध्ये संविधानामध्ये त्यांनी तरतूद केली. आज आपण एकत्र जाऊन युनियन काढताय, त्याचं कारण असते की तुम्हाला एकत्र म्हणून युनियन बनवण्याचा अधिकार, फंडामेंटल राईट्स हा बाबासाहेबांनी त्यावेळेला दिला.
केवळ संपाचा अधिकार जो दिला त्यावेळेला संपाचा अधिकार देत नव्हते, पण या संपाचा अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मिळवून दिला. म्हणून आम्ही आज प्रचंड मोठा संप करतोय, मागण्या करतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला मला माहिती आहे आपण वेज रिव्हिजन एवढं चांगलं वेज रिव्हिजन आपल्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी करून घेतलंय की भविष्य काळामध्ये काळजी नाही. जोपर्यंत शेवटचा माणूस आहे तोपर्यंत पेन्शन मिळेल, ग्रॅज्युटी मिळत आणि हे जे वैभव हे बाबासाहेबांनी दिलेल्या फंडामेंटल राईट्स तुम्हाला मिळालेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये घटना समिती सरकारला वाटलं की आता तिसरं सेकंड युद्ध सुरू आहे आणि देश ब्रिटिशांच्या विरोध जात आहेत, मग काय करायचं या देशाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तर त्यावेळेला कॅबिनेट मिशन आणि घटनेची तपासणी करण्यासाठी त्यावेळेला जे कमिशन आलं ती घटना समिती गठीत करण्यात आली डिसेंबर महिन्यामध्ये 1946 आहे. त्या घटना समितीचे अध्यक्ष त्यावेळेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. दरम्यान घटना समितीवर जे प्रतिनिधी घ्यायचे होते ते इथं असणारे ज्या इलाक्यामध्ये मद्रास असेल, मुंबई असेल त्या भागातले जे आमदार म्हणून लोक निवडून आले त्यातनं घटना समितीवर प्रतिनिधी निवडून आले आणि ते घटना समिती निर्माण करण्यात आली. प्रॉब्लेम असा झाला, बाबासाहेबांचा तेव्हा पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एकही आमदार त्या काळामध्ये रोडमध्ये निवडून नाही आला. त्याच्यामुळे घटना समितीवर जाताना हित असणारी प्रस्तावित काँग्रेस जी बाबासाहेबांच्या विरोधात होती आणि त्या काँग्रेसने ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दार काय खिडक्या सुद्धा आम्ही बंद केलेल्या त्यांनी घटना समिती येताच कामा नाही. पण बाबासाहेब घटना समितीत गेले तरच पुलवामाचे अधिकार शामिल राहणार होते. म्हणून बंगालमध्ये असणारे जे आपले बॅरिस्टर मंडल हे नावाचे होते त्यांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी बाबासाहेब घटना समितीवर आले. दरम्यानच्या काळामध्ये अशा काही गोष्टी घडल्या. पश्चिम बंगाल याची फाळणी झाली आणि तो जो भाग होता तो भाग पश्चिम बंगालमध्ये गेला, पूर्व पाकिस्तानमध्ये गेला, त्यामुळे ते बाबासाहेबांचं सदस्य गेलं. दरम्यानच्या काळामध्ये इथं असणारे जे त्यावेळेचे राजेंद्र प्रसाद असतील, नेहरू असतील, पटेल असतील यांनी सगळं सांगितलं ही जर घटना बघायची असेल तर एक अशा प्रकारचाच एक्सपर्ट आणि तज्ञ माणूस असला पाहिजे. म्हणून त्यावेळेच्या काँग्रेसनं मुंबई इलाक्यामध्ये बॅरिस्टर जयकर नावाचे ग्रस्त निवडून आले होते. त्यांना सांगितलं तुम्ही राजीनामा घ्या आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना घटना समितीवर निवडून आणलं आणि मग बाबासाहेब या ठिकाणी घटना समितीवर आले. जी काँग्रेस आयुष्यभर बाबासाहेबांना विरोध करत होती त्याच काँग्रेसने बाबासाहेबांना घटना समितीवर घेतलं आणि बाबासाहेब तुम्हाच्या फंडामेंटल राईटसाठी या घटना समितीवर आले. ही मोठी बाब आहे आणि नंतरच्या काळात बाबासाहेबांनी काँग्रेसचा विरोध असताना सुद्धा ते स्वीकारलं. कारण भविष्य काळामध्ये माझ्या समाजाला तिथं असणाऱ्या तळागाळातील लोकांना न्याय द्यायचा असेल तर मी घटना समितीवर जाणं गरजेचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचं आज एक अध्यक्षपद देण्यात आलं. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष झाले आणि डॉक्टरांना त्यांनी ड्राफ्टिंग कमिटी जी महत्वाची कमिटी आहे त्या कमिटीवर बाबासाहेबांना घेण्यात आलं. त्या कमिटीवर जवळजवळ 7 सभासद होते. खरं तुम्ही आम्ही म्हणतो ड्राफ्टिंग कमिटीवर 7 सदस्य होते. त्यामध्ये स्वतः बाबासाहेब होते, गोपाल स्वामी अय्यंगार होते, के मुन्शी होते, त्याच्यानंतर एम माधवराव होते आणि टी खेतान होते. 7 जरी लोक असले तरी 7 लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी काम करणं शक्य नाही झालं. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतः रात्रंदिवस 2 वर्ष 11 महिने जवळजवळ राहून बाबासाहेबांनी घटना लिहिली. खरं होतं त्या घटना समितीत 389 सभासद होते. प्रत्येक कलम तुम्ही आम्ही म्हणतो की ही पेश केलेली घटना आहे असं काही नाहीये. प्रत्येक कलमाचा कसून अभ्यास केल्यानंतर 389 जे सभासद होते अख्ख्या भारतभरचे त्यांचा विचार करून मतानं ही घटना बनवण्यात आली आणि ती घटना आपण जो संविधान दिन सादर करतो त्याच्या अगोदर एक दिवस बाबासाहेबांनी राष्ट्रपतींना ती सादर केली आणि तो 26 नोव्हेंबर जो दिवस आपण संविधान दिन साजरा करतो त्या संविधान दिन त्या दिवशी बाबासाहेबांनी ही घटना या देशाला अर्पण केली आणि त्या अर्पण केली म्हणजे ती राज्यघटनात्मक समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित आहे. अनेक प्रकारचे फंडामेंटल राईट्स असते, बोलण्याचा अधिकार असेल, चालण्याचा असेल, व्यापार करण्याचा असेल, युनियन मान्यता असेल किंवा तुम्ही आमचं जे प्रोटेक्शन आज लिबर्टी ऑफ लाईफ आहे आर्टिकल 21 सांगतं की कुणालाही रिझनेबल कारणाशिवाय अटक करता येत नाही आणि अटक केलं तुम्ही तुमच्या पसंतीचा वकील दिला पाहिजे.
अशा प्रकारची लिबर्टी ऑफ लाईफ अशा प्रकारचं कलम बाबासाहेबांनी टाकलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी अनेक शैक्षणिक संस्थांना सुद्धा, आपण म्हणतो मायनॉरिटी संस्थांना सुद्धा ते अधिकार दिले की 50% ते स्वतःच शैक्षणिक व्यवस्था बघू शकतात आणि 50% इतरांना घेऊ शकतात. ही तरतूद सुद्धा बाबासाहेबांनी तिथे केली. आणि आर्टिकल 16(4) मध्ये सुद्धा बाबासाहेबांनी रिझर्वेशनची सोय केली. आणि रिझर्वेशन मध्ये सुद्धा जे पिढ्यानपिढे त्यांचा अधिकार नाकारलेला आहे. दोज हू आर सोशली बॅकवर्ड असं आहे. कॉन्स्टिट्यूशनचा शब्द आहे की दोज हू आर सोशली बॅकवर्ड दे आर इंटायटल्ड टू रिझर्वेशन. आज तुम्ही आम्ही म्हणतो की आर्थिक ह्याच्यावर तुम्ही आरक्षण द्या, घटनेमध्ये मात्र तशा प्रकारची तरतूद नाही. दोज हू आर सोशली बॅकवर्ड दे आर इंटायटल्ड फॉर द रिझर्वेशन अशी आर्टिकल 64 मध्ये बाबासाहेबांनी ती तरतूद केली. त्याचप्रमाणे 338 मध्ये तरतूद केली. हित असणारं जे SC/ST ला असणारं रिझर्वेशनचं मॉनिटर करतायत का, प्रॉपर अंमलबजावणी करतात का, हे बघण्यासाठी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC आणि कमिशन आपल्या अनेक वेळा हेड ऑफिसला येतं. तुम्हाला आठवतं असेल का बुट्टा सिंग आले होते कमिशनचे अध्यक्ष म्हणून. अनेक लोक येतात. त्यांची पहिली बैठक मुंबई पोर्टरस SC/ST OBC पेपर यांच्यावर होते आणि नंतर मॅनेजमेंट मीटिंग होते. पण ते सुद्धा एक कंट्रोलिंग पॉवर आहे. ते मॉनिटर करतं की रिझर्वेशन प्रॉपर भरलंय का, पुन्हा अन्याय झालाय का, हे बघण्याचं काम हे कमिशन करतं. ती सुद्धा तरतूद या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बाबासाहेबांनी 338 मध्ये करून ठेवली. आणि एवढे पॉवर्स आहेत. हल्लीच तुम्हाला मॅडम माहिती असेल एका मॅटरमध्ये जे मॅटर झालं हायकोर्टामध्ये त्यांनी डायरेक्शन दिलं पोर्टर्सला, हे तुम्ही इम्प्लिमेंट करा. म्हणजे नॅशनल कमिशनला आम्ही असोसिएशनच्या वतीने अनेक वेळा इथं भेटतो. तो सुद्धा तुम्हाला SC/ST OBC ला प्रोटेक्ट करण्यासाठी काम करतो. ती सुद्धा तरतूद त्यांनी केली आहे. म्हणून तुम्ही आम्ही मंडळी आज या ठिकाणी अभिमानानं स्वाभिमानानं जगतोय. परंतु आज आपण चित्र काय बघतोय, अनेक सुप्रीम कोर्टाचे निर्णय असे निघाले की त्या ठिकाणी तुम्हाला सिनियरिटीच नाहीये. तुम्ही प्रमोट होऊन गेला. वीरपाल सिंग चव्हाण नावाचं एक जजमेंट आलं मॅडम मला असेल, ते असं सांगतं जरी SC/ST कॅन्डिडेट प्रमोट होऊन पुढे गेला आणि जनरल कॅन्डिडेट त्याच्यापुरता जर त्याच्याकडे आला तर यू विल रिगेन द सिनियरिटी. म्हणजे सिनियरिटीला काय अर्थ आहे, 10 वर्षापूर्वी तो प्रमोट होऊन गेला त्याला सांगतात तू तुझी सिनियरिटी तू मागे. आणि अशा प्रकारचं आज सुद्धा मुंबई पोर्ट त्याची अंमलबजावणी सुरू आहे. हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट या ठिकाणी लिगल लढाई चालूच आहे. त्यातून काय निर्णय येईल काय काय हा भाग आहे. तरी सुद्धा या ठिकाणी असणारी SC/ST OBC वेलफेअर असेल तेवढ्याच तर्फेनं ते काम करते. मग ते प्रशासनाकडे असेल किंवा कोर्टामध्ये असेल. आणि आज एक चांगली घटना परवा एक झाली. भारत सरकारचे नॅशनल SC/ST कमिशननं बिपडीला पत्र लिहिलं की दिल्लीला मोठा फंक्शन करतोय मंडपामध्ये आणि तुमचे 5 प्रतिनिधी पाठवा. तर SC/ST वेलफेअरचे 5 प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले. त्या कार्यक्रमाला डेप्युटी स्पीकर आले होते, स्वतः सोशल मिनिस्टर आले होते आणि ते सोशल मिनिस्टर सुद्धा त्या कार्यक्रमात होते. आमची मंडळी त्या ठिकाणी गेली. त्यांनी सांगितलं बघा केवढा मोठा मान सन्मान आम्हाला मिळाला आणि हे निवळ मी म्हटलं ॲडमिनिस्ट्रेशनच्या कामामुळे मिळालं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं काम. आणि त्याच्या शेवटी तुम्हाला येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला माहिती आहे तथागत बुद्धाचा समानतेवर आधारित धम्म घेतला. याच्यामध्ये समानता आहे. आणि गौतम बुद्ध खऱ्या अर्थाने या देशाचा धम्म आहे. भारत या ठिकाणचे गौतम बुद्ध क्षत्रिय होते. क्षत्रियांनी स्थापन केला धम्म बाबासाहेबांना 1956 साली केला. म्हणून तुम्हा आम्हाला कळलं. अदरवाईज बुद्ध आम्हाला कळलंच नसतात. म्हणून समानतेवर आधारित असलेला धम्म बाबासाहेबांनी तुम्ही आम्हाला दिला. आणि हे ऐतिहासिक घटना नागपूर या ठिकाणी घेतली. आता अर्थात त्याची सुरुवात 1936 साली झाली. बाबासाहेबांनी एवढं या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असेल ते हिंदू मरणार नाही. 20 वर्ष अनेक विषयांचा अभ्यास केला आणि धर्माचा अभ्यास केला. आणि 1956 साली बाबासाहेबांनी धर्मांतर केले. आपल्या अनुयायांना धर्मांतर करून बौद्ध धर्माची दीक्षा झाली जो समानतेवर आधारित आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं हे काम आहे, अफाट काम आहे. खरं त्याची तुम्ही आम्ही मंडळीने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या आचरणात आणली पाहिजे. आणि आचरणात आणली तर खऱ्या अर्थाने नाही. कारण धम्म रिलिजन म्हणजे रिलिजनचा अर्थ आचरण आहे. चांगलं आचरण, बुद्धाच्या मार्गाचं चांगलं आचरण करणं आहे म्हणजे धम्म आहे. त्यासाठी काय तुम्ही दीक्षा घ्यायची गरज नाही. जसं आम्ही इगतपुरीला जातो सगळ्या प्रकारचे लोक येतात तिथे. त्या बघा बुद्धिस्ट नाहीये, सगळ्या प्रकारचे लोक येतात. आणि जो सत्तेवर आधारित असेल
आम्हाला मिळतो, पूर्णपणे जीवन तुमचं बदलून जातं. अशा प्रकारचं बाबासाहेबांनी त्या काम केलं. कारण त्या बाबासाहेबांच्या विचारांना आज आपण स्मरून आपल्या आचरणामध्ये बाबासाहेब उद्धव फुले यांचे विचार तुम्ही आम्ही मांडले तर खऱ्या आपल्या बाबासाहेबांना आजच्या आपण मानवंदना देण्यासारखं होईल. किंवा पुन्हा एकदा मुंबई पोर्ट ट्रस्टी, SST, OBC वेलफेअर असेल ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टर्स असेल त्या यांच्या वतीनं आणि तमाम कोणी करायचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्तानं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. घटनेचे शिल्पकार म्हणून जी जगतमान्यता मिळाली आहे ती का मिळाली याच्याबद्दल आपल्याला जी माहिती दिली ती खरोखरच म्हणजे आम्ही त्याबद्दल खूपच ऋणी आहोत सर तुमचे. कारण बाबासाहेब आंबेडकर हे नुसते वाचून नाही तर ते आचरणात आणण्यासारखे त्यांचे तत्व आहे. मी सिस्टर वारा त्यांना आंबेडकर बाबासाहेबांविषयी काही त्यांचे विचार व्यक्त करायचे. त्यांची मनात आशेचे सूर्य उगवतो. हे नाव आहे प्रज्ञा सूर्य बौद्धिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे आपले सर्वांचे बाबासाहेब आंबेडकर. तसेच आपल्या प्रशासकीय अधिकारी तसेच श्री उगाडे तसेच श्री जळगाव. शाळेत वर्गाबाहेर बसून शिकणे, पाणी पिण्यासाठी इतरांच्या दयेवर अवलंबून राहणे हा अपमान त्यांनी लहानपणीच सहन केला. परंतु याच अपमानातून त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली, मी या समाजव्यवस्थेला मुळासकट उखडून काढेन म्हणून. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीमुळे बाबासाहेब मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधून पदवीधर झाले. पुढे ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी अर्थशास्त्रात MA आणि PhD मिळवली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून BSc आणि ग्रे मधून बॅरिस्टर झाले. एकेकाळी शाळेच्या पायरीवरही बसू न शकणारा हा मुलगा जगातील सर्वात जास्त शिकलेला भारतीय बनला. त्यांनी 64 विषयामध्ये प्रावीण्य मिळवले आणि 9 भाषा शिकल्या. त्यांच्या ग्रंथालय राजगृहामध्ये 50,000हून अधिक पुस्तके होती. म्हणूनच ते म्हणतात पुस्तकांवर प्रेम करा, ते तुम्हाला कधीही जागा देणार नाही. परदेशातून परत आल्यावर बाबासाहेबांनी पाहिले की डिग्री बदलली पण समाजाची नजर नाही बदलली. म्हणून त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा समता सैनिक दल स्थापन केले. 1927चा महाडचा 14 तळे सत्याग्रह जिथे त्यांनी पाणी पिऊन फक्त तहान भागवली नाही तर हजारो वर्षांच्या गुलामगिरीवर प्रहार केला. आम्ही माणूस म्हणून जगण्याचा हक्क सांगतो ही गर्जना त्यांनी केली. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, मनुस्मृती दहन हे सर्व मानवी हक्कांसाठीचे लढे होते. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता या वृत्तपत्रातून त्यांनी आपल्या लेखणीला तलवारीची धार दिली. 1932च्या पुणे कराराने गांधीजींसोबत झालेल्या ऐतिहासिक चर्चेनंतर दलितांसाठी राखीव जागा मिळवल्या. 1942 मध्ये त्यांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन केले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाल्यावर 29 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन त्यांनी जगातील सर्वात मोठी 395 कलमे आणि 8 परिशिष्टे असलेली राज्यघटना लिहिली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती स्वीकारली गेली. या घटनेत प्रत्येक भारतीयाला एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हा अधिकार दिला. कलम 17 अस्पृश्यता नष्ट केली. स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल आणून त्यांना संपत्तीचा, घटस्फोटाचा, दत्तक घेण्याचा अधिकार दिला. कामगारांसाठी 8 तास PM ESIS ची तरतूद केली. रिझर्व्ह बँकेची स्थापना, दामोदर व्हॅली प्रकल्प, हिरापूर धरण यामागेही बाबासाहेबांचे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे संशोधन होते. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी 5 लाखाहून अधिक अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे या महामानवाने महापरिवरण निर्माण झाले. जाताना ते आपल्यासाठी समता, स्वतंत्र, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित संविधान रूपी शस्त्रे घेऊन गेले. मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे फक्त एक समाजाचे नेते नव्हते, ते संपूर्ण भारताचे आणि जगाचे नेते होते.
कोलंबिया विद्यापीठाने त्यांना जगातील 1 नंबरचा विद्वान मानले. आज अमेरिकेतील संसदेत त्यांचा पुतळा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला शिकवले की शिका, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज जेव्हा आपण मोबाईल हातात घेतो, मतं देतो, नोकरी करतो, तेव्हा लक्षात ठेवा की या प्रत्येक अधिकारामागे बाबासाहेबांचे रक्त, घाम आणि अश्रू आहे. म्हणूनच या महामानवाला खरी आदरांजली व्हायची असेल तर आपण शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष केलाच पाहिजे. कारण बाबासाहेबांचे स्वप्न होते, ज्या देशात माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळेल तोच माझा भारत देश. थँक्यू. तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकर आणि एका नाण्याचे पुस्तक. भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल. असे थोर विचार देणारा समतेचा पुरस्कर्ता, संविधानाचे अधिवक्ता, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासाचार्य, चिकित्सक वृत्तीचे संशोधक, परखड पत्रकार, समाजचिंतक, बौद्ध धर्माचे उपासक, आधुनिक भारताचे उद्गाते, शिक्षण तज्ज्ञ, समता, स्वातंत्र्य, बंधुतेची शिकवण देणारे महामानव, युगपुरुष, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम. आता या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना सर्वप्रथम मी आजच्या या आंबेडकर जयंती उत्सवाच्या आयोजक आणि संयोजकांचे आभार मानेन की या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी त्यांनी मला संचलनाचे कार्य केले आणि या आयोजित सोहळ्यात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार. तसेच या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल माननीय प्रमुख कांबळे साहेब यांचे मी आपल्या मुंबई पोर्ट ऑथॉरिटी प्रशासनातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच सर्व सिनियर ऑफिसर्स, उपस्थित सर्व मेडिकल ऑफिसर्स, तसेच रुग्णालयातील सर्व सहकारी मित्रमैत्रिणी आपापल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल या सर्वांचे विशेष कौतुक आणि आभार. सर्व CISF स्टाफ, रुग्णालयाचे सर्व सतर्क सुरक्षा रक्षक कर्मचारी, अल्फा फॉर्मचा सर्व स्टाफ ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या स्वच्छतेची, बसण्याच्या व्यवस्थेची व्यवस्था केली त्या सर्वांचेच या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आणि सर्व संयोजकांनी जी काही गेल्या आठवड्यावर मेहनत आणि तयारी केली, विशेष करून दुमा साहेब, भांबरे साहेब, नेवरेकर साहेब, या सर्वांचेच आणि हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला त्याबद्दल सर्वांचेच मी कौतुक आणि आभार मानते. सर्वात शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट तुम्हा सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, आभार आणि या कार्यक्रमाची सांगता झाल्याचे घोषित करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.